अमेरिकेतल्या टेक्सासमधल्या फिटल सेंटरमध्ये सुरू असलेली ही लगबग सोनेरी क्षणांचा इतिहास लिहिणारी होती. वैद्यकीय शास्त्रातला एक चमत्कार इथे घडत होता. सगळी धावपळ सुरू होती. जन्माला येणारं एक बाळ मधल्या या फिटल सेंटरमध्ये होणार होता. या क्षणी हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या प्रत्येकाचे श्वास रोखले गेले होते. हृदयाची धडधड वाढत होती. लिनी, तिचं नाव लिनी. लिनीनं या जगात दुसऱ्यांदा जन्म घेतला होता. लिनीच्या जन्माची गोष्ट सुरू होते ती अर्थातच तिच्या आईपासून. लिनीची आई मार्गारेट 4 महिन्यांची गरोदर होती. तिची 4थ्या महिन्यातली सोनोग्राफी सुरू असताना तिला तिच्या बाळाबद्दल धक्कादायक गोष्ट समजली. तिच्या बाळाच्या पाठीवर ट्यूमर होता. हा ट्यूमर आकारानं एवढा मोठा होता की त्यामुळे बाळाच्या हृदयाचं कामही नीट होत नव्हतं. सोनोग्राफीचे रिपोर्ट्स बघून बहुतेक डॉक्टर्सनी मार्गारेटला गर्भपाताचा सल्ला दिला. तिच्या बाळाचे जगण्याचे चान्सेस फारच कमी होते. Lindley didn't have much of a chance. She had a 50-50 chance of making it, and the tumor was so big. I was coming for regular checkups, and by the time at 23 weeks, the tumor was shutting her heart down and causing her to go into cardiac failure. So it was a choice of allowing the tumor to take over her body or giving her a chance at life, and so that's what we chose, was to give her a chance. मार्गारेट पूर्ती खचून गेली होती. त्यावेळी तिची भेट डॉक्टर ऑल्युयंका ऑल्यूट यांच्याशी झाली. डॉक्टर ऑल्युयंका ऑल्यूट हे टेक्सास चिल्ड्रन फिटल सेंटरचे सहसंचालक आणि बालरोग तज्ज्ञ आहेत. त्यांनी मार्गारेटला एक सल्ला दिला. तुझ्या बाळाला एक चान्स देऊन बघ. बाळाला चान्स द्यायचा म्हणजे तो पर्याय होता ऑपरेशनचा. The last 3 weeks of her being in utero, I was in the hospital, and so I was kind of ready to go ahead and deliver her. Her name is Lindley, and it's after both of my mother and my husband's mother. And my husband's mother, her birthday is June 6th, so it was great to be able to deliver her and have a C-section on her birthday. या सगळ्या घडामोडींपर्यंत मार्गारेट 5 महिन्यांची गरोदर झाली होती. मार्गारेटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं. तिच्यावरती ऑपरेशन सुरू झालं आणि 5 महिन्यांच्या गर्भाला मार्गारेटच्या गर्भाशयातून बाहेर काढण्यात आलं. गर्भ बाहेर काढून त्याच्यावरती शस्त्रक्रिया करून ट्यूमर काढण्यात आला आणि 5 महिन्यांच्या या गर्भाला पुन्हा आईच्या गर्भाशयात सुखरूप ठेवण्यात आलं. त्यानंतर मार्गारेटला कंप्लीट बेड रेस्टचा सल्ला देण्यात आला. मार्गारेटनं गरोदरपणातले 9 महिने पूर्ण केले आणि 9 महिन्यांनी लिनीचा पुन्हा जन्म झाला. हाच लिनीचा या जगातला दुसरा जन्म. लिनी नॉर्मल बाळासारखीच होती. ती 8 दिवसांची असताना पुन्हा तिचं ऑपरेशन करून ट्यूमरचा उरलेला थोडासा भागही काढून टाकण्यात आला. एका आठवड्यानंतर मार्गारेट आणि लिनीला डिस्चार्ज मिळाला. How exciting it is that she's made it through, and not only made it through but done so well, and we're very thankful for the doctors. She doesn't have any problem with her stooling, which could have been an issue, or with her bladder or anything like that. So we're very thankful that all of that is all intact, and we just have a little bit of physical therapy to do with her back and her leg and foot, and it'll be exciting to see how she grows up and what she does. लिनीच्या जन्माची ही गोष्ट थक्क करून टाकणारी, जिंदगी मिलेगी दोबाराची साक्ष देणारी, अनेक मातांसाठी आशेचा किरण ठरणारी, अनेक डॉक्टर्सना प्रेरणा देणारी. नियतीनं ज्यावेळी सगळे दरवाजे बंद केले होते त्यावेळी वैद्यकशास्त्रानं पुढे होऊन वेलकम जिंदगी म्हणत एक दरवाजा उघडला. सलाम त्या वैद्यकशास्त्राला ज्यानं लिनी नावाचा चमत्कार घडवून दाखवला. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.